नवी मुंबईमध्ये गुढीपाडवा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आलाय। वाशीसह बेलापूर शहरातून स्वागत रॅली काढण्यात आली। मराठमोळे वस्त्र परिधान करण्यात आले होते। यावेळी ढोल ताशांच्या गजरात सर्वांनी नवीन वर्षाचं स्वागत केलेलं आहे। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। पाहूयात। मराठी नववर्षाचा सण म्हणजे गुढीपाडवा। थाटामाटात हा सण सध्या साजरा होतो। मराठी ज्या महिला असतात त्या नटून थटून ढोल ताशांच्या गजरात या नववर्षाचं स्वागत केलं जातं। नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आता गुढीपाडवा सण साजरा होत आहे। बेलापूरमध्ये देखील छत्रपती शिवाजी चौकामध्ये देखील असाच सण साजरा होत आहे। गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला। आज सण साजरा होतोय, मराठी नववर्षाचा पहिला दिवस आहे, काय सांगाल याबद्दल? सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना नवी मुंबईचे एक महिला जिल्हा प्रमुख म्हणून मी हिंदू नववर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते। आणि तुम्हाला माहिती आज गुढीपाडवा म्हटलं तर चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी हिंदूंचा नववर्ष चालू होतं। सर्व सनातनी बांधवांना आणि माझ्या भगिनींना, मातृशक्तीला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देते। आणि तुम्ही पाहिलं असेल मागच्या 10 वर्षामध्ये हिंदुत्व ज्याप्रमाणे आज समोर येतंय, आपण अगोदर 31 ला लास्ट आपला इयर समजायचो, 1 जानेवारी आपण न्यू इयर सेलिब्रेट करायचो, पण आता देशामध्ये बदल घडतोय। आता आपला जो हिंदू आहे तो आपल्या संस्कृतीशी परत जोडला जातोय आणि देशभरामध्ये आणि स्पेशली महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा आणि हिंदू नववर्ष आज खूप उत्साहाने साजरं होत आहे आणि हिंदू धर्माचा जय जयकार आज संपूर्ण विश्वामध्ये पसरला जातोय। संपूर्ण बेलापूरमध्ये किंवा नवी मुंबईमध्ये स्वागत रॅली काढून या गुढीपाडव्याचं नवीन वर्षाचं स्वागत केलं जात आहे। त्यामुळे हा जल्लोषाचं वातावरण सगळीकडे पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट पारससह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही न्यूज, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।